वाशिम, अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, नराधम आरोपीच्या अटकेसाठी जनाक्रोश। कारंजा तालुक्यातील खेरडा जिरापुरे येथे एका 55 वर्षीय इस्माने 14 वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे संपूर्ण वाशिम जिल्ह्यात खळबळ उडाली असून आरोपीला तात्काळ बेड्या ठोकून कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी आदिवासी समाज आणि सामाजिक संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे। पीडित मुलगी इयत्ता 9वी मध्ये शिकत असून तिचे आईवडील मजुरीचे काम करतात। संबंधित इस्माचे पीडितेच्या घरी कामानिमित्त येणे जाणे होते। या ओळखीचा फायदा घेत त्याने एप्रिल 23 रोजी कारंजा बाजारात मुलीशी अयोग्य वर्तन केले होते। त्यानंतर 2 मे रोजी सकाळी मुलगी घरी एकटी असल्याचे पाहून या इस्माने घरात शिरून दरवाजा बंद केला आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला। मुलीने मोठ्या धैर्याने प्रतिकार करत स्वतःची सुटका करून घेतली। स्वतःचा बचाव केल्यानंतर मुलीने हा प्रकार घरच्यांना सांगू नये म्हणून आरोपीने तिला पैशांचे आमिष दाखवले आणि कोणास काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली। मात्र घाबरलेल्या मुलीने आपल्या आत्याला आणि पालकांना आपबीती सांगितली। त्यानंतर कारंजा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। या घटनेचा निषेध करण्यासाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राज्य प्रभारी अविनाश पंधरे आणि सामाजिक कार्यकर्ते सुजित भगत यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने नागरिक पोलीस ठाण्यात जमा झाले। आरोपी विरुद्ध पोक्सो आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून त्याला तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे। जर आरोपीला त्वरित अटक झाली नाही तर पोलीस प्रशासनाविरुद्ध तीव्र जनआंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव, महिला आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत असून संपूर्ण तालुक्याचे लक्ष आता पोलिसांच्या कारवाईकडे लागले आहे। अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी।